हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण उकडलेली बोरं कशी तयार करायची ते पाहणार आहोत। रेसिपी आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूया। त्यासाठी वाळवलेली बोरं घेतलेली आहेत, त्यांना अशा पद्धतीने फोडून बघायचं, म्हणजेच निवडून घ्यायचं आहे। खराब असतील तर बाहेर फेकायचं आणि चांगले असतील तर निवडून घ्यायचं। अशा पद्धतीने सर्व बोरी मी निवडून घेत आहे सर्वात अगोदर। यामुळे काय होते की खराब बोरी जे आहेत ते उकडल्या जाणार नाही, आपण चांगलेच बोरं खाऊ। तर अशा पद्धतीने सर्व बोरे मी निवडून घेतलेले आहे। यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घेतलं, यामधील पाणी काढून घ्यायचं आहे। आणि आता याला 20 ते 25 मिनिटे पाणी घालून छान भिजत घालायचं आहे। तुम्ही रात्रभरही भिजत घालू शकता, छान भिजतात। झाकण लावून ठेवायचं आपल्याला 20 ते 25 मिनिटे। आता 25 मिनिटे झालेले आहे, छान फुललेली आहेत बोरं। आता यामधील पाणी हा जो आहे टाकलेला तो फेकून द्यायचं। यातील सर्व पाणी फेकून दिलं। गॅसवरती एक भांडा ठेवायचं, त्यामध्ये बोरी टाकायच्या। इथे मी 3 ग्लास बोरी घेतलेल्या होत्या। मी ग्रेव्हीवाले बोरी तयार करणार आहे, त्यासाठी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तुम्हाला जर बोरी ड्राय करायची असतील तर कमी पाणी वापरलं तरी चालेल। आणि याला झाकण लावून 20 मिनिटे शिजू द्यायचं। तर 20 मिनिटे झालेले आहे, छान शिजलेली आहेत आपली बोरं। पाहू शकता, एक बोर आपण फोडून बघूया, छान शिजलेला आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचं, बारीक कट करून घेतलेला। 3 ते 4 चमचे साखर टाकायची, खूप छान फ्लेवर येतो साखरेमुळे। 1 चमचा बारीक क्रश करून घेतलेला जिरा घेतलेला आहे। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं। व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आता झाकण लावून याला 10 मिनिटे आणखी शिजवून घ्यायचं। तर 10 मिनिटे झालेले आहे, छान ग्रेव्हीवाले बोरं तयार झाले। पाहू शकता, दिसायला जेवढे भारी आहे खायला तेवढेच टेस्टी होणार आहेत। तर तुम्हाला आजची ग्रेव्हीवाले बोरं कसे वाटले, ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। खूप खूप धन्यवाद।